महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आपण अभ्यासक्रमामध्ये एक एक टप्पा पुढे जात आहे। पाठीमागे आपण रौलेट ॲक्ट पाहिला। 1919च्या दरम्यान वाढलेले कर, गगनाला भिडलेल्या वस्तूंच्या किमती, त्यामुळे जनता हैराण झाली होती। तशाच अवस्थेमध्ये रौलेट समितीच्या अहवालानुसार ब्रिटिश सरकारने 1919ला रौलेट ॲक्ट लागू केला। रौलेट ॲक्टमध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, विना चौकशी तुरुंगात टाकणे, त्याच्यावर विविध कलमे लावणे आणि त्याला फासापर्यंत पोचवणे हा मुख्य उद्देश होता। हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे मित्रांनो। त्यामुळे झालेली जालियनवाला बाग हत्याकांड हाही भाग आपण पाहिलेला आहे। पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग आहे। या बागेमध्ये 13 एप्रिल 1919ला हत्याकांड घडवून आणलं जनरल डायरनं, आणि याला संपूर्ण जबाबदार मायकेल ओडवायर पंजाबचा गव्हर्नर हा होता। हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे। त्यावेळेला गांधीजींचे उद्गार होते, अशा सरकारशी सहकार्य करणे म्हणजे सैतानाशी सहकार्य करणे आहे। का म्हणून ब्रिटिश सरकारला आपण सहकार्य करतोय? ब्रिटिश सरकार कशाचाच विचार करत नाही, का म्हणून त्यांना मदत करा? रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी परत केली। महात्मा गांधींनी कैसर ए हिंद ही पदवी परत केली। का? एका बाजूने तुम्ही आमचा सत्कार करताय आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही आमच्या घरादारावर नांगर फिरवताय। मित्रांनो, ही जालियनवाला बाग हत्याकांड फार भयानक घडलेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, हे लक्षात ठेवा। कोणताही घटक, कोणताही प्रश्न कमी समजायचा नाही, तो परिपूर्ण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, आपण पुढे जातोय। पुढे बंगालची फाळणी। लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये 1905 साली बंगालची फाळणी झाली। आता बंगालची फाळणी करण्याचं कारण काय, कशासाठी केली, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। या बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना कोणाची? सर विल्यम वॉर्ड। सर विल्यम वॉर्ड याची मूळ संकल्पना की बंगालची फाळणी केल्यामुळे आपला फायदा आहे, आणि म्हणून त्यांनी प्रशासनाचं कारण पुढे सारून त्यांनी बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला। प्रशासनासाठी आम्हाला बंगालची फाळणी करायची आहे, प्रशासन व्यवस्थित चालवण्यासाठी आम्ही फाळणी करतोय। खरा हेतू काय होता? हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडणे आणि बिहार आणि ओरिसा हे दोन प्रांत वेगळे करणे, हा खरा उद्देश होता। आता हा उद्देश आपल्या लोकांना समजत नव्हता असं नाही, पूर्ण समजत होता, पण संपूर्ण सत्ता ब्रिटिशांच्या हातामध्ये असल्यामुळे आपल्याला काही करता येत नव्हतं। 1905 मध्ये लॉर्ड कर्झन हा बंगालचा गव्हर्नर होता। खऱ्या अर्थाने बंगालची सत्ता त्याच्याच हातामध्ये होती। बंगालच्या फाळणीचे आदेश बंगालचा गव्हर्नर प्रेझर, भारताचा गव्हर्नर लॉर्ड कर्झन आणि बंगालचा गव्हर्नर लॉर्ड प्रेझर हा प्रश्न विचारलेला होता। ज्या वेळेला बंगालची फाळणी झाली त्यावेळेला बंगालचा गव्हर्नर कोण होता? प्रेझर। ज्या वेळेला भारतामध्ये बंगालची फाळणी झाली त्यावेळेला भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कर्झन। भारतीयांच्यामध्ये संतापाची लाट उसळली। विनाकारण बंगालची फाळणी करण्याचं काय कारण आहे? बिहार ओरिसा दोन प्रांत वेगळे करण्याची काय गरज आहे? आमच्यामध्ये तंटा संघर्ष निर्माण व्हावा हा त्यांच्या पाठीमागचा उद्देश होता। भारत सरकारने 7 जुलै 1905 रोजी ही बातमी शिमल्यावरून प्रसिद्ध केली।
एकदा ब्रिटिशांचा निर्णय झाला म्हणजे कुठून ना कुठून सुरुवात होतेच. भारत सरकारने 7 जुलै 1905ला ही बातमी शिमल्यावरून प्रसिद्ध केली. त्यानुसार भारतामध्ये ठराव पास झाला. बंगालची फाळणी करण्याचा निर्णय निश्चित झाला आणि ठराव पास झाला. 16 ऑक्टोबर 1905 रोजी भारतीयांनी शोक दिन पाळला. शोक दिन पाळला का पाळला तर या भारतामध्ये विनाकारण फाळणी होते आणि त्यामुळे त्यांनी शोक दिन पाळला. सरकारच्या विरोधात जनमत तयार झालं. सरकार चिडलं आणि फाळणी केली, पण त्यांच्या विरोधात भारतीयांचं जनमत वाईट झालं. लोकांना सांभाळणं गरजेचं आहे, प्रजेला सांभाळणं गरजेचं आहे आणि अशाच वेळेला अखेर प्रचंड लोकशक्तीपुढे सरकार नमले. सगळीकडे गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे त्याच वेळेला ब्रिटिश सरकारने पंचम जॉर्ज हा भारतामध्ये आलेला होता. इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज. आता इंग्लंडच्या राजाचं भारतातलं पद कोणतं? भारताचा सम्राट. इंग्लंडचा राजा म्हणजे भारताचा सम्राट. हा पंचम जॉर्ज भारतामध्ये आलेला होता आणि त्यावेळेला त्याला ही सगळी बातमी समजली. भारतामध्ये असंतोष का निर्माण झालाय? काय गोंधळ चाललाय? जिकडे तिकडे भारतभर गोंधळ चाललेला आहे. ही बातमी पंचम जॉर्जला समजली आणि ब्रिटिश सरकारनं पंचम जॉर्जनं 12 डिसेंबर 1911 रोजी बंगालची फाळणी रद्द केली. हा संघर्ष जवळजवळ 6 वर्ष चालू होता. लोक आपले थांबले नाही. लोकांनी संघर्ष केला. बंगालची फाळणी रद्द झाली पाहिजे, झालीच पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून पंचम जॉर्जनं बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा दिल्लीवरून 12 डिसेंबर 1911ला केलेली आहे आणि त्यामुळे बंगालची फाळणी रद्द झालेली आहे. मित्रांनो, 1905ला लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये बंगालची फाळणी झाली होती. उद्देश एकच, हिंदू मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला पाहिजे आणि बिहार आणि ओरिसा हे 2 प्रांत वेगळे करण्यात आले पाहिजे. अशा प्रकारे बंगालची फाळणी 1905 16 ऑक्टोबर 1905ला भारतीयांनी शोकदिन पाळला. हाही प्रश्न परीक्षेला आहे. प्रत्येक पॉईंटचा प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो घटक तुम्हाला समजला पाहिजे, लक्षात राहिला पाहिजे आणि मग त्या तारखाही लक्षात राहतात. अशा प्रकारे सर विल्यम वॉर्ड यांनी मांडलेली संकल्पना ही कशा प्रकारे झाली आणि बंगालची फाळणी 12 डिसेंबर 1911ला रद्द करण्यात आली. आता मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे गांधी युगाला सुरुवात झाली. गांधी युगाला सुरुवात केव्हापासून झाली? 1920. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण भारताचं नेतृत्व महात्मा गांधीकडे सोपवण्यात आलं. महात्मा गांधी म्हणजेच गांधी युगाला सुरुवात झाली. 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरातमध्ये पोरबंदर या ठिकाणी जन्म झालेले महात्मा गांधी. 2 ऑक्टोबर 1869 गुजरात पोरबंदर या ठिकाणी जन्म झालेले मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं संपूर्ण नाव. या गांधीजींच्याकडे अहिंसा, असहकार, उपोषण, सत्याग्रह ही महात्मा गांधीजींची शस्त्र आहे. आपली एक संकल्पना असते, शस्त्र म्हणजे तलवार, कुऱ्हाड, कोयता, सुरी, याला आपण शस्त्र म्हणतो. ही गांधीजींची शस्त्र आहेत. अहिंसा, असहकार, उपोषण व सत्याग्रह. अजून सुद्धा समाजामध्ये बघता तुम्ही की मोठमोठे नेते एखाद्या गोष्टीसाठी सत्याग्रह करतात, उपोषण करतात. ही गांधीजीची तत्वप्रणाली आहे आणि गांधीजींचा मार्ग म्हणजे हिंसेचा मार्ग न धरता शेवटपर्यंत सत्याचा मार्ग. हिंसेनं कधी पुढे जायचं नाही, शेवटपर्यंत सत्याचा मार्ग धरणारे महात्मा गांधी.
नाताळमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये गोऱ्या लोकांच्याकडून भारतीय आणि आफ्रिकन लोकांच्यावर अन्याय होत होता. 1906 मध्ये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र दिलं जात होतं, सक्तीनं केलेलं होतं आणि त्यांना कमी लेखलं जात होतं. भारतामधले लोक अनेक देशामध्ये आहेत. अनेक देशातले लोक आपल्या भारतामध्ये आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय होतेच. त्या भारतीयांना कमी लेखणं, ओळखपत्र देणं सक्तीचं केलं. दक्षिण आफ्रिकन लोकांच्यावर सुद्धा अन्याय होता. भारतीयांच्यावर व आफ्रिकन लोकांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये हजर झाले आणि त्यांनी गांधीजींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये संघर्ष केला. त्या ठिकाणी सत्याग्रह केला. भारतीय रहिवाशांना पाठिंबा दिला. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींना सत्याग्रहामध्ये यश मिळालं. गांधीजींचा सत्याग्रह यशस्वी झाला. गोऱ्या लोकांनी, ब्रिटिशांनी सगळं मान्य केलं. त्यांच्यावर होत असलेला अन्याय रद्द करण्याचं काम त्यांनी हातामध्ये घेतलं आणि त्या लोकांना म्हणजे आपल्या भारतीय लोकांना आणि दक्षिण आफ्रिकेतील लोकांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्याचं काम गांधीजींच्या सत्याग्रहामुळे झालं. मित्रांनो, महात्मा गांधींनी सत्याग्रहाने आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे. हा पहिला त्यांचा सत्याग्रह आहे. भारताबाहेरील महात्मा गांधीजींचा पहिला सत्याग्रह कोणता हा प्रश्न विचारला जातो. दक्षिण आफ्रिका, 11 सप्टेंबर 1906. 11 सप्टेंबर 1906ला महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेला पहिला सत्याग्रह आणि त्यामुळे मग गांधीजी फार खुश झाले. आपल्या सत्याग्रहाला किंमत आहे, आपल्या सत्याग्रहाचा प्रभाव पडतोय हे लक्षात आल्यामुळे महात्मा गांधींनी खऱ्या अर्थाने सत्याग्रह हे शस्त्र हातामध्ये धरलं आणि आपल्या कार्याला जोरदार सुरुवात केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिटिशाकडून आमच्या लोकांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय मी राहणार नाही असे म्हणणारे आणि करणारे महात्मा गांधी हे लक्षात असते. आता चंपारण्य सत्याग्रहाला सुरुवात झाली. गांधी युगाला सुरुवात झाली. लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1920 मध्ये झाला आणि 1920 नंतर गांधी युगाला सुरुवात झाली. आता दक्षिण आफ्रिकेचा सत्याग्रह झाला. आता गांधीजींनी चंपारण्य बिहारमध्ये आहे आणि बिहारमध्ये हा सत्याग्रह का केला? ब्रिटिश मळेवाल्यांच्याकडून नीळ पिकवणाऱ्या लोकांच्यावर अन्याय होत होता. ब्रिटिश मळेवाले मालक सगळे ब्रिटिश. नीळ पिकवली जात होती आणि त्या नीळ पिकवणाऱ्या कामगारावर अन्याय केला जात होता. अन्याय जुलूम केला जात होता. गांधीजींनी 1917 मध्ये चंपारण्य या ठिकाणी सत्याग्रह करून नीळ पिकविणाऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम गांधीजींनी केलेलं आहे. मित्रांनो, त्यांच्यावर होत असलेला अन्याय, जुलूम ब्रिटिशाकडून होत होता. तो दूर करण्याचं काम 1917 मध्ये महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या मार्गाने केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, महात्मा गांधींचा भारतामधील हा पहिलाच सत्याग्रह आहे. प्रश्न 2 झाले. महात्मा गांधींचा भारताबाहेरील पहिला सत्याग्रह कोणता? दक्षिण आफ्रिका. आणि महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता? चंपारण्य सत्याग्रह. चंपारण्य कुठं आहे? बिहारमध्ये आहे. मित्रांनो, सत्याग्रहाला सुरुवात झालेली आहे. आता खेडा सत्याग्रह 1918. खेडा सत्याग्रह गुजरातमध्ये आहे. या सत्याग्रहामध्ये शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्यासाठी महात्मा गांधीनं सत्याग्रह केला. खेडा सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? महात्मा गांधी. दक्षिण आफ्रिकेच्या सत्याग्रहाचं नेतृत्व महात्मा गांधी. चंपारण्य सत्याग्रहाचं नेतृत्व महात्मा गांधी. अशा प्रकारे खेडा या ठिकाणी साराबंदी चळवळ घडवून आणली, सुरू झाली
आणि त्या ठिकाणी सरकारनं खेडामधील शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला. का म्हणून शेतसारा द्या, तो शेतसारा माफ झाला पाहिजे. अरे दुष्काळ असेल, विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांना जर पिकलंच नाही तर शेतकरी शेतसारा भरणार कुठून? आणि म्हणून गांधीजींनी ब्रिटिशांना पटवून देण्याचं काम केलं आणि खेडा सत्याग्रहामध्ये त्यांना विजय मिळवला आणि ब्रिटिश सरकारनं खेड्यामधील शेतकऱ्यांचा शेतसारा रद्द करण्यात मान्यता दिली, रद्द करण्यात आला. अशा प्रकारे मित्रांनो, आता शेवटचा म्हणजेच आपण थांबणार आहोत अहमदाबाद गिरणी कामगारांसाठी केलेला सत्याग्रह. अहमदाबाद गुजरातमध्येच आहे. अहमदाबाद कापड गिरणीमधील कामगारांना काम जास्त आणि पगार कमी. अजूनसुद्धा सगळीकडे चाललेलंच असतं. मालक लोक कामगारांच्याकडून काम करून घेतात आणि पगार मात्र कमी देतात. अहमदाबाद कापड गिरणीमधील कामगारांना भरपूर काम करून घेतलं जात होतं, पण पगार मात्र फार कमी दिला जात होता. गिरणी कामगारांचे पगार वाढावेत यासाठी गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना केली. हा प्रश्न परीक्षेला आहे. मजूर महाजन संघाची स्थापना कोणी केली? महात्मा गांधी. गिरणी कामगारासाठी गांधीजींनी त्या ठिकाणी सत्याग्रह केला. अहमदाबाद या ठिकाणी गेले, कापड गिरणीच्या कामगारांना न्याय मिळवण्यासाठी सत्याग्रह केला आणि सत्याग्रह यशस्वी झाला. त्यामुळे कामगारांचे पगार 35% वाढवले. मित्रांनो, अशा प्रकारे गांधीजींचं सत्याग्रह हे शस्त्र सुरू होतं. कोणता सत्याग्रह, कोणता प्रश्न विचारला जाईल हे सांगता येणार नाही, परंतु प्रत्येक सत्याग्रहाची तारीख म्हणा, कुठे सत्याग्रह झाला, नेतृत्व कुणी केलं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, जास्त भाग घेतला की तुम्ही ऐकायला वेळ देत नाही. आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आज आपण अहमदाबाद सत्याग्रह, अहमदाबाद कापड गिरणी सत्याग्रह, कामगारांचे पगार 35% वाढवले, मजूर महाजन संघाची स्थापना महात्मा गांधींनी केली, खेडा सत्याग्रह या ठिकाणी शेतसारा माफ करण्याचं काम गांधीजींनी केलं, चंपारण्य सत्याग्रह यामध्ये चंपारण्य या ठिकाणी नीळ पिकवणाऱ्या कामगारांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्याचं काम महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या मार्गाने केलेलं आहे. हे चंपारण्य बिहार राज्यामध्ये आहे, हेही विसरून चालणार नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं गांधी युग. गांधी युग 1920 पासून सुरू झालं. आपल्याला कालखंड विचारला जातो. मवाळांचा कालखंड कोणता? 1885 ते 1905. जहालांचा कालखंड कोणता? 1905 ते 1920. आणि 1920 नंतर मात्र गांधी युगाला सुरुवात झाली. हे बारीक सारीक प्रश्न आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या मित्रांनाही सांगत चला. आता मी निवांत असल्यामुळं दररोज एक व्हिडिओ टाकणारच आहे. त्यामुळे तुमची ही तयारी पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. दररोज संध्याकाळी तुम्ही ऐकण्याचं काम करा आणि एक एक व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. मला एकच म्हणायचं आहे, जी गोष्ट तुम्ही हातामध्ये घेतलेली आहे ती पूर्ण झाली पाहिजे, त्यामध्ये यश मिळालं पाहिजे. नुसतं जातोय अकॅडमीमध्ये फिरून येतोय आणि शेवटी मात्र परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी 10 मार्कासाठी नापास होतोय असं होता कामा नये. कारण तुमच्या पाठीमागं बऱ्याच लोकांच्या अपेक्षा आहेत. आई वडिलांची अपेक्षा तर आहेच आहे, आपल्या बहिणी भावाची सुद्धा अपेक्षा असते. मित्रांनो, मी प्रामाणिकपणे एक सांगतोय, तुमच्यासाठी मी दररोज 1 तास तरी देतोय. केवळ माझी मुलं ही 2-4 मार्क जरी त्यांना वाढवून मिळाली तरी फायदा होईल, हा माझा दृष्टिकोन आहे. तेव्हा सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष द्या. तन मन धनाने काम करा. 100% यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोय. उद्या आपण परत भेटणार आहोत पुढचा भाग घेऊन. अजून गांधीजींचे सत्याग्रह संपलेले नाही, ते सत्याग्रह आपण पूर्ण करणार आहोत. असाच अभ्यासक्रम धीरे धीरे पुढे जाणार आहे. इतिहास आपण हे आधुनिक भारताचा इतिहास संपवून आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहणार आहोत. पुन्हा प्राचीन भारताचा इतिहास पाहणार आहोत आणि नंतर आपण राज्यशास्त्र पाहणार आहोत आणि शेवटी आपण सराव प्रश्न पाहणार आहोत. तेव्हा रेग्युलर कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ ऐकत चला. क्रमाक्रमाने जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि आता या ठिकाणी आपण थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.